लागेल. सगळ्यात प्रमुख म्हणजे योगाशी आपल्याला खूप आत्तातीने जुडावे लागेल. कारण मी तिथे असताना आप्पा आजारी पडले असते तर मला तिथून सोडून इथे यावं लागलं असतं. संसाराची गाडी ही दोन चाकावरती असते, तसं आपली घरची गाडी ही दोन चाकावरती असते. नवराही सुखी असला पाहिजे, बायकोही सुखी असली पाहिजे. त्याच्यासाठी दोघांनी मिळून योग केला पाहिजे. योगाने काय मिळत नाही, आपल्याला आरोग्य मिळतं, व्यसनमुक्ती होते. बऱ्याच घरामध्ये दारू पित आहेत आणि वादविवाद आहेत. बऱ्याच घरामध्ये दारू जरी पित नसतील तरी फक्त एका घरात राहतात म्हणून राहतात, नावाला राहतात, पण त्यांच्या मनामध्ये खूप वादविवाद असतात. तर तसा वादविवाद असं बोलता चालता थोडंफार आपलं बोलणं तो वेगळा झाला, पण मनातून अंतकरणातून एकमेकाबद्दल प्रेम. बायकोवर जर तुमचं खरं प्रेम असेल तर बायकोची जे काही आवड आहे, समजा पूजा करायची आवड असेल किंवा काही शिकण्याची आवड असेल तर त्याच्यासाठी मिस्टरांनी प्रोत्साहन करावं. मिस्टरांची काही आवड असतील तर स्त्रियांनी त्यांना साथ द्यावं. असं आपण योग, आयुर्वेद, अध्यात्माशी जोडून आपलं परिवार, जसं आज आमच्या जीवनात योग आला, माझ्यामध्ये जेवढी म्हणावी तेवढी काय म्हणतात त्याला सहनशीलता, आता म्हणले ना मी, तेवढी जेवढी आप्पामध्ये होती तेवढी माझ्यामध्ये सहनशीलता नव्हती. पण कुणामुळे आली? योगामुळे आली. आप्पाचं जेव्हा माझ्या आप्पासोबत जेव्हा लग्न झालं होतं तेव्हा आप्पालाही तंबाखू, गुटखा, सिगारेट, चहा घेण्याची सवय होती. तर कशामुळे सुटलेली आहे? योगामुळे सुटलेली आहे. आणि आमचं जीवन सुखी आणि आनंदी झालेला आहे. माझ्या मधलाही वादविवाद गेलेला आहे, ते झालेलं आहे. तसं आपलंही जीवन, तुमच्या जीवनामध्ये दारूचं व्यसन असेल, तुम्ही योगाला येऊन पहा, दारू सुटेल. तुमच्यामध्ये वाईट कुठले विचार असतील ते वाईट विचार निघून जातील. तर हे माणसाला महामानव बनवण्यासाठी हा योग काम करतो. तर योगाशी जोडावं, अध्यात्माशी जोडावं आणि आपल्या येत्या पिढीला आपण चांगल्या पद्धतीने घडवू शकतो. तर अशा पद्धतीने इतका संदेश मला द्यायचा होता. कपालभाती आणि आत्ताच म्हणले ना आप्पाने की साथ देणार, आम्हाला गावोगावी योगमय बनवायचं आहे. तर नक्कीच आप्पा देतील. आप्पा सोबत तुमच्या सर्वांचे आशीर्वाद, एवढे शुभ आशीर्वाद तुम्ही आम्हाला दिलात. मला खूप आनंद वाटला. जे की तुम्ही सगळ्यांनी फुलाचा वर्षाव केला ते माझ्यासाठी एक खूप बहुमूल्याचे आशीर्वाद होते. कारण तुम्ही अंतकरणातून, हृदयातून मला आशीर्वाद देत होता. म्हणून तुमचेही मनापासून आमच्या दोघांतर्फे खूप खूप धन्यवाद. तशा पद्धतीने कपालभाती प्राणायाम